शिवसेना प्रमुखांचा मुलगा, ज्याचा अवघ्या महाराष्ट्राला कधी काळी अभिमान होता, त्याला हा नोमानी बूट जहाजचा सिपाही सालार म्हणतो. म्हणजे एखाद्या घरगड्यासारखा उद्धव ठाकरेंचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आदित्य ठाकरे तेव्हा गप्प बसले, डरकाळी तर खूप दूरची गोष्ट. आदित्य ठाकरेंनी तोंड उघडून साधं म्याव सुद्धा केलं नाही. सोशल मीडियावर ऑल इंडिया उलेमा काउन्सिलच्या त्या 17 मागण्या सुद्धा व्हायरल झाल्या होत्या आणि तेव्हा सुद्धा आदित्य ठाकरे तोंडात बोळा कोंबून गप्प बसले. सगळीकडे व्हायरल झालं होतं ना की या मागण्या काँग्रेसकडे करण्यात आल्या आणि नाना पटोलेंनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार असं आश्वासन दिलेलं आहे. बरं, काय होत्या या मागण्या? लव जिहादला प्रोत्साहन, म्हणजे एखाद्या मुसलमानाने हिंदू, शीख, बौद्ध, जैन मुलीशी लग्न केलं तर त्याला प्रोत्साहन भत्ता 5 लाख रुपये. मुस्लिम महिलांचा सगळा प्रसूतीचा खर्च सरकार करणार, म्हणजे सगळे मुस्लिम सरकारचे जावई. ॲट्रॉसिटी मुस्लिमांना लागू होणार नाही. वक्फ बोर्डाला मोकळं रान. आणि याच्यावर सगळी कडी म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये जे दंगेखोर मुस्लिम विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत त्यांना मोकळं रान, त्यांची सुटका, त्यांच्यावरचे सगळे गुन्हे मागे घेणार. अशा प्रकारच्या मागण्या या उलेमा बोर्डाने केल्या होत्या आणि या सगळ्या नंदी बैलांनी मवियाच्या त्या मागण्यांवर मान डोलवली होती.